नमस्कार. पुस्तकार्थ. आपलं आजचं पुस्तक इंडियाज नियरिस्ट अ न्यू हिस्ट्री. इंडियाज नियरिस्ट अ न्यू हिस्ट्री हे पुस्तक दुकानात स्टँडवर पाहिलं आणि जागच्या जागी थबकलो. आणि असं थबकण्याचं कारण म्हणजे या पुस्तकाचं शीर्षक. कारण व्याकरणात किंवा शब्दकोशात नियर या शब्दाला तसा एकसुरी अर्थ सांगितलाय, जवळ किंवा जवळपास. पण माझ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात मी आपल्या देशात खूप फिरलोय. महिन्यात किमान 20 दिवस टूर्स, असं मी वर्षानुवर्ष फिरलोय, अगदी 20 वर्षापेक्षाही जास्त काळ. त्यातून आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यात, केंद्रशासित प्रदेशात मी कमीत कमी 80 ते 100 वेळा गेलोय. त्यातला बराचसा भाग मी अगदी पायीही फिरलोय. अशा भटकंतीनं मला एक शिकवलंय की जे पुस्तक किंवा शब्दकोश सांगत नाही पण ते खरं असतं. आणि ते शिकवलं असं गेलंय की जेव्हा नियर या शब्दाचा भौगोलिक दृष्ट्या जवळ किंवा जवळपास असा आणि इतकाच अर्थ असतो तोपर्यंत काही अडचण नसते. नियर या शब्दाचा अर्थ भौगोलिक दृष्ट्या जवळ किंवा जवळपास असा आणि इतकाच असतो तोपर्यंत काही अडचण नसते. हे इथंच तर आहे असा त्यात लढिवाळपणा असतो. आपल्या महाराष्ट्राच्या धुळे चोपडा भागात गेलं की तिथली सर्वसामान्य माणसं जेव्हा चटकन म्हणतात की त्यांना मुंबईपेक्षा गुजरात किंवा मध्य प्रदेश जवळ पडतं, तेव्हा त्यात अडचण नसते, कारण ते फक्त भौगोलिक अंतर सांगत असतात. त्यांची महाराष्ट्राशी असणारी भावनिक जवळीक सदैव निर्विवाद असते. पण जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये म्हटलं जातं की वेळप्रसंगी दिल्लीहून निघालेलं भारतीय लष्कर तिथे पोचण्याच्या आधी पाकिस्तानी फौजा आणि कदाचित त्याच्याही आधी चीनी फौजा तिथे पोचतील, तेव्हा ते फक्त भौगोलिक अंतर सांगत असतात का? जम्मू काश्मीर पेक्षाही जेव्हा आपल्या मणिपूर राज्याची राजधानी असणाऱ्या इम्फाळमध्ये जरा जरी ट्रॅफिक जाम झाला तर सहज म्हटलं जातं की ट्रक ब्रह्मदेश सीमेवर लागला, तेव्हा मणिपूर राज्याची राजधानी आंतरराष्ट्रीय सीमेपासनं अवघ्या 5-6 किलोमीटरवर आहे, इतकंच सांगितलं जात असतं का? या दोन प्रश्नांचं उत्तर नकारार्थी असणं हे दुर्दैवी असलं तरी सत्य आहे, कटू असलं तरी. लेखी भाषा आणि बोलीभाषा यात केवळ उच्चाराचा फरक नसतो, तर अनेकदा भावनेचा फार मोठा फरक असतो. हे या उपरोक्त भटकंतीनं मला शिकवलंय. आणि म्हणून या पुस्तकाचं शीर्षक पाहून मी थबकलो. माझ्या नकळत हे पुस्तक मी विकत घेतलं आणि ते पुस्तक हातात यायच्या आधीपासूनच मनात विचार घोंगायला लागले. आपल्या मणिपूर राज्याची राजधानी असणाऱ्या इम्फाळ इथून आपल्या नागालँड राज्याची राजधानी असणाऱ्या कोहिमा इथं कारनं प्रवास करायचा असेल तर मणिपूर राज्यातला सर्वात मोठा जिल्हा असणारा सेनापती जिल्हा दिवसा उजेडी पार करावा लागतो. आणि मग बरेच काही स्वानुभव आठवायला लागले जे मी इथं जाहीरपणे सांगू शकणार नाही, कारण मणिपूर आणि ईशान्य भारत हा विषय अतिशय संवेदनशील आहे, कदाचित काश्मीरपेक्षाही जास्त. आणि तरीही त्याची काश्मीर इतकी चर्चा होत नाही. आणि तुम्हाला आमच्यापेक्षा काश्मीर जवळ आणि जवळच आहे हे वाक्य आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, अरुणाचल, सिक्कीम, नागालँड, त्रिपुरा इथं फिरताना अनेकदा ऐकावं लागतं, अगदी आज सुद्धा. अशाही अर्थानं नियर. ही 7 राज्य आणि काश्मीर, लेह, लडाख यांच्यात अनेक बाबतीत साम्य आहे. इथल्या समस्यांचे बोलवते धनी इतर देश आजूबाजूचेही आणि लांबचेही आहेत, हे त्यातलं महत्वाचं साम्य आहे. पण या दोन गोष्टीत एक महत्वाचा फरक आहे आणि म्हणूनच आपल्या देशाच्या ईशान्येकडल्या राज्यांचा जास्त विचार करावा लागतो. हा फरक म्हणजे ईशान्येकडली राज्य आणि बाजूचं देश यात कोणतेही भौगोलिक अडथळे नाहीत. आणि म्हणून या पुस्तकाचं नाव इंडियाज नियरिस्ट असं असावं. कदाचित. कदाचित इतका मराठीत दुसरा कोणताही धोकादायक शब्द नाही याची मला पुरेशी कल्पना आहे. सकृत दर्शनी सर्वसामान्य वाचकांसाठी लिहिलेलं हे पुस्तक आहे की एखाद्या विद्यापीठाच्या डॉक्टरेट मिळावी म्हणून सादर केलेला प्रबंध आहे असा प्रश्न पडावा, अशी या पुस्तकाबाबत स्थिती आहे. कारण एकूण 463 पानांच्या या पुस्तकामध्ये तब्बल 133 पानं ही परिशिष्ट स्वरूपाची आहेत. दुसरं म्हणजे या पुस्तकाची सुरुवातच अशी आहे की या पुस्तकाचा विषय मणिपूर मधली परिस्थिती हा आहे,
की विद्यमान केंद्र सरकारचा या प्रकरणात असलेल्या आणि नसलेल्या सहभागाचा लेखाजोखा आहे असा प्रश्न पडावा, असा या पुस्तकाचा सूर आहे. हे पुस्तक वाचताना जाणवणारी पहिली गोष्ट म्हणजे आपल्यासारख्या मध्यमवर्गीय घरात सांगितलं जातं, शिकवलं जातं की आपण इतरांशी चांगलं वागलं की इतर आपल्याशी चांगले वागतात. पण आंतरराष्ट्रीय अर्थकारण, आंतरराष्ट्रीय समाजकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण यात असं काहीही नसतं. आत्ता एकंदरीतच अमेरिकेनं स्वीकारलेलं धोरण आणि इतर देशांनी त्याच्यावर घेतलेली भूमिका हे पाहत असताना याचं वारंवार प्रत्यंतर येतंय, हा योगायोग नसतो. त्यामुळे आपण इतरांशी चांगलं वागलं म्हणजे आपल्याशी इतर चांगले वागतातच असं नसतं. याचं उदाहरण म्हणजे इंडियाज नियर ईस्ट आहे. कारण तुम्ही या ना त्या कारणानं अशांत राहणं हेच इतरांच्या अर्थकारणाचं, राजकारणाचं, समाजकारणाचं, चलनवलनाचं केंद्र आणि बिंदू असतो, हे लक्षात घ्यावं लागतं. इतर दोन देश लढते राहणं, इतर हा शब्द महत्वाचा, इतर दोन देश लढते राहणं हा अमेरिकेसाठी व्यवसायाचा भाग आहे. कारण त्याच्या एकूण उत्पन्नाच्या 30% वाटा हा संरक्षण निर्यातीतनं येत असतो. अशी पार्श्वभूमी कदाचित इंडियाज नियर ईस्टला नसेलही, पण असेही घटक असतात हे लक्षात घ्यावं लागतं. आणि हे पुस्तक वाचताना मनात येणारी दुसरी गोष्ट पटकन अशी असते की एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या गावाचं, एखाद्या देशाचं नाव बदलणं हे कितपत महत्वाचं असतं. बदललेलं नाव त्याच्या बदललेल्या प्रवृत्तीचं निर्देशक असतं का? नसल्यास देशाचं नाव ब्रह्मदेश होतं तोपर्यंतच त्याचं वागणं निदान सुसह्य होतं. पण या ब्रह्मदेशाचं म्यानमार असं नाव झालं आणि तेव्हापासून ईशान्य भारत हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर चिघळायला सुरुवात होते. हा निव्वळ योगायोग असतो का? बर्मा ते ब्रह्मदेश आणि ब्रह्मदेश ते म्यानमार. असा विचार करत असताना हे पुस्तक वाचताना लक्षात येणारी तिसरी गोष्ट म्हणजे या पुस्तकात या विषयाचा 1947 ते 2024 या 77-78 वर्षांचा विचार करत असताना ही 8 राज्य आणि त्यांच्या आजूबाजूचे देश यातल्या घडामोडींचा 3 टप्प्यात विचार केला गेलाय. तो वाचक म्हणून सोयीचा ठरला तरी तो विषयाची एकसंधता म्हणून मारक ठरतो. कारण काही ठिकाणी काही वेळेला पासिंग द पासचा खेळ खेळला गेलाय हे विसरता येत नाही. याबाबतची चौथी गोष्ट म्हणजे देशांतर्गत तसं देशाबाहेरील घटक आणि घटना यांचा परस्पर संबंध अनेकदा एकमेकांची कारणं आणि परिणाम यात बदलता राहिलाय. त्यामुळे आज देश स्वतंत्र होऊन 77-78 वर्ष होऊन गेले तरी या सर्व राज्यात राष्ट्रीय पातळीवरचे पक्ष स्थिरावलेले नाहीत, तर प्रादेशिक पक्ष आणि त्यातही त्या पक्षातल्या मुठभर मोजक्या व्यक्ती यांचीच चलती राहिली. आपल्या देशाच्या राजकीय इतिहासात दीर्घकाळ एक व्यक्ती राज्याची मुख्यमंत्री असण्याच्या 3 उदाहरणांपैकी बंगाल आणि ही सिक्कीम ही 2 उदाहरणं या भौगोलिक क्षेत्रातली आहेत. हा योगायोग नसतो. त्यातून ती व्यक्ती समंजस आणि प्रभावशाली असेल तर विकासात्मक कामं होत राहतात आणि या प्रश्नाची तीव्रता कमी कमी होत जाते. सिक्कीम हे याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. हे होत नाही, मग ते काश्मीर असू दे किंवा मणिपूर, तिथे हे प्रश्न तीव्र राहतात आणि तीव्र होत जातात. या समस्येचं निर्मूलन जरी नाही तरी निदान नियंत्रण म्हणून काही प्रशासकीय पावलं उचलली तर काही वेळा त्याचा वेगळाच परिणाम होतो. अरुणाचल आणि मिझोराम राज्यात जाण्यासाठी भारतीय नागरिकांनाही इनलँड परमिट घ्यावं लागायचं, हे त्याचं उत्कृष्ट उदाहरण होईल. हे प्रश्न सोडवताना प्रशासकीय उत्तरं देण्याचा वारंवार प्रयत्न झालाय. करात सवलत, केंद्रात स्वतंत्र खातं हे त्यातनं घडलं किंवा ही त्याची उदाहरणं आहेत. पण त्याचाच वेगळा परिणाम होत कार्यप्रवणता कमी होऊन गडबड झाली का आणि हे असं रिकामे हात परकीय शक्तींसाठी सहज साध्य गणित झाली का याचं दर्शन या पुस्तकात येत नाही. हे या पुस्तकाचं वैगुण्य आहे. सकारात्मकतेत सांघिक कौशल्य किंवा राजकारणामध्ये सांघिक कौशल्य मागे पडत वैयक्तिक कौशल्य पणाला लावणं घडत गेलं का? आजही राज्य आपल्या देशाची क्रीडा राजधानी बनत आहेत याची दखलही हे पुस्तक घेत नाही. आणि त्यातही या क्रीडा प्रकारात वैयक्तिक क्रीडा प्रकारांचं महात्म्य आणि स्थान मोठं आहे. हा परिणाम की कारण याचाही विचार इथं करावा लागतो.
खरं म्हणजे या राज्यात निवासी असणाऱ्या व्यक्तींचं क्रीडा क्षेत्रातील कौशल्य हा चीनच्या हेव्याचा आणि नंतरच्या कारवायांचा विषय आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. अशाही अर्थाने इंडियाज नियरेस्ट हे मुद्दे अशासाठी महत्वाचे आहेत की नागा बंडखोर, मिझो घुसखोर, आसामी प्रश्न, मैती असंतोष या सगळ्यांचा समान धागा आहे बांगलादेश आणि ब्रह्मदेश आणि अर्थातच त्यांचे बोलवते धनी. यात अजून एक महत्वाचा धागा आहे तो असा की या भौगोलिक प्रदेशानं गेल्या 100 वर्षात निदान 3 विभाजनं पाहिली आहेत. 1937चं बर्मा विभाजन, 1947ची हिंदुस्थानची फाळणी आणि 1971ची बांगलादेश निर्मिती. त्यातून हा सारा भाग या ना त्या कारणानं ज्वलंत राहिलाय. या तापल्या तव्यावर विदेशी व्यक्ती, विदेशी संस्था, विदेशी सरकार पोळ्या भाजतायत. याची प्रचिती सध्या बांगलादेशात येत आहे की. त्यामुळे हा भूभाग म्हणजे कोण जात्यात आणि कोण सुपात अशातली गत आहे. स्थानिक, राज्यीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, जागतिक यातली प्रत्येक सीमारेषा नकारात्मक अर्थानं धूसर, अस्पष्ट आणि कोंदट करणारा असा हा प्रश्न आहे, हे नक्कीच. त्यामुळे या पुस्तकातली मतं पटोत अथवा न पटोत, हे पुस्तक एकदा तरी चाळून पाहायला हवं याबाबत कोणतंही दुमत नाही. कारण हा प्रश्न हा गेल्या 7-7.5 दशकांचा एकत्रित दुष्परिणाम आहे. त्यामुळे सगळेच या श्रेयाचेही, यशाचेही आणि अपयशाचेही, श्रेयाचे, अपश्रेयाचे आणि अपकीर्तीचेही धनी आहेत, हे नक्की. जवळ आणि जवळीक, जवळ आणि जवळीक या शब्दांचं गोत्र एक असलं तरी त्यांची अर्थ आणि त्यांची दिशा एकच असते असं नाही. असं अधोरेखित करणारं पुस्तक म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात डॉक्टरेट मिळवलेले, लंडनच्या एका विद्यापीठात प्राध्यापक असणारे अविनाश पालीवाल यांचं इंडियाज नियरेस्ट अ न्यू हिस्ट्री हे पुस्तक. पुस्तकार्थ मनपूर्वक धन्यवाद.